आणि यानंतर घेऊयात शहरामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा मेट्रो सुपरफास्ट मधून। राज्य सरकारवर फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ बंद करण्याची वेळ आता ओढावली आहे, कारण शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना फळबागा लागवडीला चालना देण्यासाठी 2005 मध्ये हे मंडळ स्थापन केलं होतं। निधीसाठी आवश्यक पाठपुरावा न झाल्यानं मंडळ बंद करण्याची घोषणा सरकारनं केलेली आहे। मुंबईसह कोकणामध्ये 7 ऑक्टोबरपर्यंत शक्ती चक्रीवादळाचा प्रभाव राहणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येतो। त्यामुळे आता ठाणे, मुंबई, पालघरसह रायगडला सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। कफ सिरप संदर्भामध्ये नागपुरामध्ये प्रशासन अलर्ट मोडवर आले। औषध विक्रेत्यांना कफ सिरपची विक्री थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्यात। औषध विक्रेत्यांकडे असलेल्या सिरपवर साशंकता निर्माण झाल्यानं कफ सिरपचं सॅम्पल तपासणीसाठी आता पाठवण्यात आलं। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात 11 मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडूमध्ये कफ सिरपवर बंदी घालण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर प्रवीण सोनीला अटक केलेली आहे। महिला वनडे वर्ल्ड कपच्या 6व्या सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहे। हाय व्होल्टेज लढतीमध्ये भारत पाकिस्तान महिला संघ भिडणार आहे। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिला संघ आता खेळणार आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली असून या प्रभाग रचनेवरती 155 आक्षेप नोंदवण्यात आलेत। नागरिक, माजी नगरसेवक आणि काही राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदवले असून बहादुरा हा ग्रामीण भाग शहरातून वगळण्यात आल्याचं बोललं जातं। मुंबईतील मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला, ज्यामुळे आता महामार्गावरील लोकल सेवांवरती आता परिणाम होणार असल्याचं बोललं जातं। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शुभमन गिलला कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आलेला आहे। भारताच्या एकदिवसीय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून घेण्यात आलं असून टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती 3 दिवसीय एकदिवसीय 5 T20 सामने खेळणार असल्याचं सुद्धा आता बोललं जातं। महावितरणाकडून वीज दरवाढ जाहीर करण्यात आली असून त्यामुळे आता ग्राहकांना महागाईचा झटका बसलाय। ऑक्टोबरच्या बिलामध्ये प्रति युनिट 35 ते 95 पैशांची वाढ करण्यात आली आहे।